टू कधी, कसं आणि केव्हा वापरायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ निश्चितपणे तुमच्यासाठीच आहे. टूचे मी एकूणाच 10 उपयोग सांगते. मुळात टू या प्रेपोजिशनचा अर्थ आहे साठी, पर्यंत, कडे, ला इत्यादी मराठी शब्दांसाठी आपण टू वापरतो. आता त्याचा पहिला उपयोग डायरेक्शन म्हणजे दिशा सांगण्यासाठी, म्हणजे मी ह्या दिशेने जाते असं बोलायचं असेल तेव्हा आपण टू वापरतो. फॉर एक्झाम्पल, जर मला म्हणायचं असेल मी शाळेत जात आहे, मी शाळेत जात आहे. आय ॲम गोईंग टू स्कूल. आता शाळेत जरी आला मराठी तरी आय एम गोईंग टू स्कूल, कारण शाळेत जाण्याची दिशा दिसते, त्याच्यात आपल्याला डायरेक्शन दिसतंय, म्हणून आय एम गोईंग टू स्कूल. युजली गो या क्रियापदाबरोबर टू हे ऑपऑप येतं, कारण गो म्हणजे जाणे, मग कुठे जाते ही जाण्याची दिशाच आपल्याला दिसते, त्यामुळे गो बरोबर नेहमी टू येतं प्रेपोजिशन म्हणून. सो आय एम गोईंग टू स्कूल. दुसरा उपयोग त्याचा, जो एखादी वस्तू आपण देतोय तर एक देणारा असतो आणि एक घेणारा असतो. तो जो घेणारा असतो त्याला आपण म्हणतो रिसिव्हर. तर रिसिव्हरच्या आधी आपण टू वापरतो. की घेणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या आधी आपण टू वापरतो. कसं ते पाहूया. जर मी मराठीत म्हटलं की मी रमेशला पुस्तक देते, मी रमेशला पुस्तक देते, मग इंग्लिशमध्ये हे वाक्य मी करेल, आय गिव्ह द बुक टू रमेश. आय गिव्ह द बुक टू रमेश. म्हणजे मी रमेशला देते, घेणारा कोण आहे तर रमेश आहे, मग त्या रमेशच्या आधी आपण टू हे प्रेपोजिशन वापरतो. रिसिव्हरच्या आधी टू वापरतो. रमेश हा इथे रिसिव्हर घेणारा आहे, त्याच्या आधी टू हे प्रेपोजिशन. तिसरा उपयोग, आता समजा एखादी मर्यादा सांगायची असेल, लिमिट सांगायचं असेल आपल्याला की अमुक अमुक पर्यंत, पर्यंत अशा अर्थी जर लिमिट सांगायचं आहे तर आपण टू वापरतो. फॉर एक्झाम्पल, जर मराठीत म्हणायचं असेल की दुकान रात्री 9 पर्यंत चालू आहे, दुकान रात्री 9 पर्यंत चालू आहे, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणू, द शॉप इज ओपन टू 9 PM. द शॉप इज ओपन टू 9 PM. म्हणजे रात्री 9 पर्यंत, पर्यंत म्हणण्यासाठी टू वापरतो आपण तिथे. द शॉप इज ओपन टू 9 PM. आता हेच आपण असंही म्हणू शकतो की ऑफिस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे. ऑफिस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे, मग तेव्हा सुद्धा आपण टू वापरतो. द ऑफिस इज फ्रॉम 9 AM टू 6 PM. द ऑफिस इज फ्रॉम 9 AM टू 6 PM. फ्रॉम म्हणजे पासून, टू म्हणजे पर्यंत. 9 AM टू 6 PM, सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत, तेव्हा सुद्धा टू वापरला जातो. आता चौथा उपयोग त्याचा, की एखादी गोष्ट माझी आहे, कोणाची तरी एखाद्या व्यक्तीची ती गोष्ट आहे असं, म्हणजे मालकीची आहे, हक्काची आहे असं म्हणण्यासाठी सुद्धा आपण टू वापरतो. फॉर एक्झाम्पल, जर मला म्हणायचं असेल धिस लॅपटॉप बिलॉंग्स टू मी. धिस लॅपटॉप बिलॉंग्स टू मी म्हणजेच हा लॅपटॉप माझा आहे. माझा आहे असं म्हणताना बिलॉंग्स टू, टू म्हणतो आपण तिथे. धिस लॅपटॉप बिलॉंग्स टू मी, माझा आहे, टू वापरलं. पुढचा उपयोग कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे तुलना करण्यासाठी सुद्धा आपण टू वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर म्हणायचं असेल की हे पुस्तक त्या पुस्तकापेक्षा चांगलं आहे, अधिक चांगलं आहे, हे पुस्तक त्या पुस्तकापेक्षा अधिक चांगलं आहे. धिस बुक इज बेटर कम्पेअर्ड टू दॅट बुक. धिस बुक इज बेटर कम्पेअर्ड टू दॅट बुक. कम्पेअर्ड टू, टू वापरला प्रेपोजिशन म्हणून, या पुस्तकापेक्षा ते पुस्तक चांगलं आहे अशी तुलना करताना. कंपॅरिझनसाठी टू. नेक्स्ट उपयोग त्याचा, आपली रिॲक्शन किंवा फिलिंग, म्हणजे आपण जो रिस्पॉन्स देतो किंवा आपली भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण टू वापरतो. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं की ती मुलीशी दयाळूपणे वागते, ती मुलीशी दयाळूपणे वागते, तर मी इंग्लिशमध्ये म्हणेन शी इज काइंड टू दॅट गर्ल. शी इज काइंड टू द गर्ल. काइंड टू, काइंड म्हणजे दयाळूपणे, आणि टू हे प्रेपोजिशन काइंड टू द गर्ल, टू वापरलं तिथे. ते भावना व्यक्त करण्यासाठी, कशी वागते तर दयाळूपणे, भावना आहे त्याच्यात, तेव्हा आपण टू वापरलं. त्याच्या पुढचा उपयोग, आपण रेंज. रेंज म्हणजे एखादं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तापमान बोलायचं असेल की 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे,
तापमानाचं 40°C पर्यंत गेलं असं जर म्हणायचं असेल तर द टेम्परेचर रोज टू 40°C टुडे. द टेम्परेचर रोज टू 40°C टुडे. अमुक अमुक पर्यंत असं म्हणताना सुद्धा आपण टू वापरला. म्हणजे तिथे ती आपण रेंज सांगितली कितीपर्यंत गेलं तापमान, तर 40°C पर्यंत. रोज टू 40°C टू वापरला आपण तिथे. प्रकार इंग्लिश ग्रामरमध्ये असतो. आता इथे काय असतं प्रकार, तर क्रियापद म्हणजे क्रियापदाचं काम करणारं जे क्रियापद असतं ते वेगळं असतं आणि अजून एक क्रियापद येतं. फॉर एक्झाम्पल, समजा मराठीत मला म्हणायचंय की मला गाणं गायचं आहे. मला गाणं गायचं आहे किंवा मला गाणं गाण्याची इच्छा आहे. हा, कसंही मराठीत म्हणा तुम्ही. इंग्लिशमध्ये म्हणताना आपण म्हणू आय वॉन्ट टू सिंग. आय वॉन्ट टू सिंग. इथे आय हा झाला करता, वॉन्ट हे झालं क्रियापद. आय वॉन्ट मुख्य वाक्य करता आधी क्रियापद पूर्ण झालं. परत एक क्रियापद आलं आता टू सिंग, गाणं म्हणणं. अजून एक क्रियापद आलं. ते जे दुसरं क्रियापद आलंय त्याच्या आधी टू येतो. टू सिंग असं आपण म्हणतो. आणि हे जे टू सिंग हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात इन्फिनिटिव्ह. इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये इन्फिनिटिव्ह, टू सिंग. आता जसं हे टू सिंग आहे तशी कुठचीही मूळ क्रियापद जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण त्या क्रियापदांच्या आधी टू लावतोच. ती प्रथा आहे इंग्लिश ग्रामरची. फॉर एक्झाम्पल, टू वॉक चालणे, टू टॉक बोलणे, टू रन धावणे, टू स्लीप झोपणे, टू ईट खाणे, असा तो टू येतो. फक्त त्या ठिकाणी तो टू प्रेपोजिशन म्हणून नसतो, तर तो टू असतो इन्फिनिटिव्हचा भाग म्हणून. ते इन्फिनिटिव्ह म्हणून क्रियापद असतात जी क्रियापदाचं काम त्या वाक्यात नाही करत, ती जास्तीचा भाग म्हणून आलेली असतात. क्रियापदाचं काम करणारं वेगळं क्रियापद त्या वाक्यात असतं. आत्ता वाक्य सांगितलं त्याप्रमाणे आय वॉन्ट टू सिंग. वॉन्ट हे क्रियापद आहे जे क्रियापदाचं काम करतोय. टू सिंग हा पुढचा भाग आहे. मला काय हवंय, तर टू सिंग गाणं गायचंय. अशा पद्धतीने टू अशा पद्धतीनेही येतं इन्फिनिटिव्ह म्हणून. उपयोग त्याचा अजून एक हा. आणि अजून एक उपयोग, एखाद्या दिशेने आपण जेव्हा चालत जातो. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हटलं मी दारापर्यंत चालत गेले किंवा मी दाराकडे चालत गेले, तर त्या दिशेने चालत जाणं असं म्हणताना सुद्धा आपण टू वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय वॉक टू द डोर. मी दाराकडे चालत गेले. आय वॉक टू द डोर. ओके, तिथे पण आपण टू वापरला. अशा पद्धतीने अनेक उपयोग टूचे आज मी तुम्हाला सांगितले. 10 उपयोग. असेच तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, वेगवेगळे वाक्य पाहत राहा आणि माझे व्हिडिओ सुद्धा ऑफकोर्स पाहत राहा. जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे अँड बाय.